क्रिसच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, अँगल करतोय, चेंडू बाहेर काढतोय सौरभ म्हात्रे. पहिलाच बॉल डॉट. शॉट ऑफ लेन लीडिंग एज आणि झेलची संधी विकेट किपरला. कॉट बिहाइंड. फर्स्ट विकेट डाऊन. फर्स्ट फलंदाज बाद. नवनाथ बॅक टू डग आउट ऑन डक. एका षटकाच्या आखरी धावसंख्या दाखलकर 7. एक चौकार, एक डबल, एक डॉट, एक सिंगल, त्यानंतर अगेन डॉट अँड देन विकेट. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा दाखलकर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे. वेळ इम्पॉर्टंट आहे. 11:56 सामना एक्झॅक्टली सुरू झालाय. 11:56. षटक क्रमांक 2 आता गोलंदाजी मार्कवर समोरच्या एंडने गोलंदाजी केली जाईल. दक्ष खाडी संघाकडून दुसरा गोलंदाज वापरण्यात येतोय पॉवर प्ले मध्ये. दक्ष येतोय गोलंदाजी मार्कवर. आतिश मात्र येतोय बॉलिंग मार्कवर. आतिश मात्रे जो स्वतः कॅप्टन सुद्धा आहे संघाचा. पॉवर प्लेचा अजून एक षटक टाकण्यासाठी तो येतोय. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ ठेवण्यात आला, एक लॉंग ऑन थोडासा वाईडिश आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे खाडी संघाकडून. आतिशच्या गोलंदाजीमध्ये बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पॉइंटला खेळाडू, थर्डमॅनला एक खेळाडू थोडासा वाईडिश उभा आहे प्रल्हाद. त्यानंतर एक फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग गली म्हणू शकतो त्या ठिकाणी. त्यानंतर समोर 2 खेळाडू जो आपण बघतो की सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ. आतिश षटकातला पहिला चेंडू घेऊन पॉवर प्ले मध्ये. समोर उभा आहे तो फलंदाज सूरज. जागा बनवण्याची फटकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. टायमिंग जमणार नाहीये. ऑप्शन थोडासा बारा. अटॅक इम्प्रुव्हाइज करायचं होतं, फटका बनवायचा होता त्या ठिकाणी. पहिल्या चेंडू धाव टाकलाय आतिशने. धावसंख्या कायम आहे 7 धावा. ऑन साइडला क्रॉस बॅट डेड शॉट आहे, डीप मध्ये एक्झिक्यूट केला मिड विकेटला. शेतशेतीने येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सूरजला मिळेल ती फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकत्र समाधान मानावं लागेल. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग लावता येईल तो म्हणजे दुर्वेश मडवी. लेफ्ट हँडर साठी फिल्डिंग ताबडतोब चेंज केली जाईल. ऑन साइड आपण बघतो डीप मिड विकेटला खेळाडू जो लॉंग ऑफला होता. सुरेश फौजार मिड विकेटला. एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय लेफ्ट हँडर साठी. ऑन साइडला सर्कलमध्ये एकच खेळाडू आहे आणि बाकी सर्व खेळाडू आपण बघतो की ऑफ साइडला पूर्णपणे पॅक करण्यात आलेला आहे, कारण तेवढीच चांगली ऑफ साइड त्याची आहे. म्हणजे इनसाइड आउट खूप चांगला खेळतो. त्या मुवमेंटला बघतोय फिल्डिंग ते सेट करण्यात आली. विकेट किपर काही चर्चा करतोय पंचांसोबत अबाउट द फिल्डिंग पोझिशन. ओके, ऑन साइडला आपण बघतोय सध्या 3 खेळाडू आहेत आणि अजून एक खेळाडू आता ऍड केला ऑन साइडला सर्कलच्या आतमध्ये. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक फाईन लेग आणि आता मात्र सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट मिड विकेट दुर्वेश साठी. आतिश आता राऊंड विकेट अटॅक करेल. ट्रॅक चेंज केला आहे आतिशने. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये ती म्हणजे 8 धावा धावफलकावर. ऑन साइडला कार्पेट शॉट, डीप मध्ये लॉंग ऑनला तसे काय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. थोडासा फंबल, 2 धावाचा प्रयत्न असणार. सर्व त्या ठिकाणी होता.
आणि ताबडतोब दोघांमध्ये ही चर्चा झाली, कम्युनिकेशन झालं की 2 धावा इझिली पूर्ण होऊ शकतात. आणि तेवढाच स्ट्रॉंग आहेत म्हणजे सूरज सुद्धा बिट द विकेट. 2 धावांची मध्ये 2 धावांनी खातं उघडलं. दुर्वेशने धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर. ऑन साइड एक्झिक्युशन, जबरदस्त टायमिंग, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. हो, ऑप्शनचे थोडासा बाहेर ठेवलाय, थोडासा बाहेर निघतोय चेंडू. चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडू खूप चांगलं कमबॅक केला आदेश म्हात्रेने. चौकारामुळे धावसंख्या बघतोय जी म्हणजे धावफलक 14 धावा, 14, लॉस ऑफ 1 विकेट एकाकडेच्या मोबाईलमध्ये. लास्ट बॉल टू गो. फुल टॉस आहे, एक्झिक्यूट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये त्या ठिकाणी सूरज येतोय, चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत बघायचं त्या ठिकाणी 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. आणि या 2 धावांची मदत धावसंख्येत भर धावसंख्या बघतोय जी म्हणजे 2च्या मदतीने गेले ती 16 वर 16. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 8ची सरासरी टीम मेंटेन केली आहे. 16 धावा धावफलकावर आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. या षटकात जर बघितलं तर उल्लेख जर करावासा वाटतो म्हणजेच या षटकात 9 धावा खर्च केल्या. त्या अतिशय एक चौका त्याच्यामध्ये होता, 2 डबल, 1 सिंगल, 2 चेंडू निर्धाव. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे आपण बघतो की फील्डमध्ये साधारण चेंजेस करावे लागतात फिल्डर्सला, फिल्डिंग टीमला. हार्डिस संघ षटक क्रमांक पहिला पण सौरभ मात्रेचं बघितलं. अजून एक षटक टाकण्यासाठी पुन्हा सौरभच येतो बोलिंग मार्कवर. त्याच्याकडे ब्रेक प्रचंड अचूक टप्पा त्याच्याकडे आहे. बऱ्याच षटकात एक चौकार पहिल्या चेंडू आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केला. उघ्या 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर क्षेत्ररक्षण पुढे विस्फारण्यात आलं, फैलावण्यात आलेलं आहे. विकेट किपर फिल्डिंग सेट करतो. एक लॉंग ऑन आपण बघतो ठेवण्यात आला आहे. लॉंग ऑनला सूरज, लॉंग ऑफला स्वतः आदेश, स्वतः कॅप्टन या संघाचा. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ समोर ठेवण्यात आलंय बरोबर त्याच्या पोझिशनवर. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश सूरज त्या ठिकाणी. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण बघतो 38च्या आतमध्ये फिल्डिंग करत आहेत. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, पूलचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 1 धाव. एकदा इथे ऍड करूया. 10 खेळाडूंशी मात्र आपण बघतो की खार्डी संघ उतरलाय फिल्डिंग मध्ये. त्यामुळे रिस्ट्रिक्शन आपण जे बघतो ते म्हणजे सर्कलच्या बाहेर रिस्ट्रिक्शन असतं आणि तेच आपल्याला बघायला मिळते की 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या मध्ये 3 खेळाडू आहेत. पुढचा चेंडू सौरभचा लेफ्ट हँडरसाठी, दुर्वेशसाठी चांगलं टायमिंग, टिपिकल शॉट, ट्रेडमार्क शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. फलकावर चेंज ऑफ पेस, आउटसाइड एज मागे जातो चेंडू. चांगली फिल्डिंग बघायला मिळते विकेट किपरच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रल्हाद त्या ठिकाणी आहे, अनिकेत त्या ठिकाणी. खूप चांगला अनुभव आहे त्याच्याकडे. कुठली धाव ती मिळणार नाही. धावसंख्या काय माहिती 23 धावा, धावफलक 23. सौरभचा पुढचा चेंडू राऊंड विकेट, फक्त दिशा दिली आहे, टायमिंग चांगलं केलं आहे चेंडूवर. फाईन लेगला खूपच फाईन शॉट, एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेर चौकार.
27 धावा धावफल करत तिसऱ्या षटकामध्ये. सौरव षटक, महाडो षटक. 4 चेंडूत 11 धावा त्याने खर्च केले. एक षटकार, एक चौकार, एक डॉट, एक सिंगल. 2 चेंडू दोन्ही शिल्लक. कव्हर्स मध्ये हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी सरसावतोय पुढे, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू निघून गेलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. एकतीस धावा धावफल कव्हर. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. हो, चांगला चेंडू. थोडासा खाल राहतोय. अपेक्षेप्रमाणे चेंडू बाउन्स होत नाहीये दुर्वेशसाठी. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 31 धावा. 10.33 ची सरासरी षटकामागे मेंटेन केली आहे. आणि 3 षटकाक्रम बघतो की एकाच्या मोबाईलमध्ये घेसर संघाने चांगली धावसंख्या रचली आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच 31 धावा, 31. नवनांना मात्र खातं सुद्धा उघडत आलं नाही. तो मात्र लवकर फलंदाज तो बाद झाला. त्यानंतर ही दोघांमध्ये पार्टनरशिप जी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि म्हणजेच दुर्वेशमध्ये चांगली बॅटिंग करतात दोघं जण. चला पाणी लगेच घेऊन जा ग्राउंडच्या आतमध्ये. ट्वेल्थ मॅच जे ते पाणी त्यावर घेऊन जा तरी खेळाडूंसाठी आतमध्ये. 10.33 ची सरासरी षटकामागे. 31 धावा धावफल कव्हर. या आपण बोलूया दिनेशकडे तोपर्यंत वेळ आहे आपल्याकडे थोडासा. आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन जानेवारी सामना क्रमांक 2 सुरू आहे. लगेच आपण बघणार आहोत म्हणजे विनर टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला ते 2 संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतील. पहिला सामना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक आता 4 आता गोलंदाज घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर दक्ष. समोरच्या एंडकडून मानेरे गाव एंडकडून गोलंदाजी केली जाईल. षटक क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू. फटका पडण्याचा प्रयत्न होता सूरजचा. भरपूर बाहेर निघाला होता ऑप्शनच्या. थोडासा वाईड यॉर्कर पायामध्ये चेंडू टाकण्यात आला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल डॉच. 31 लॉस ऑफ ओनली 1 विकेट इन द 4th ओव्हर. पुढचा चेंडू सूरज समोर. फुल टॉस आहे. पॅरलल स्ट्रोक गॅप मध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. काही चेंजेस आणतो अनिकेत एसटीच्या मागून. पण हाय तरीच पोझिशन आपण बघतो त्या ठिकाणी. वाडी स्ट्रॉंगला थोडासा एक आपण बघतो खेळाडू आहे. मिड विकेटला खेळाडू आहे. एक स्क्वेअर लेग खेळाडू ठेवण्यात आलाय. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. कव्हर्स मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक जे खूप डीप मध्ये उभा पण चेंडू थोडासा पॉज झाला त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा डायव्हर्ट होऊन चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करते या चेंडूवर त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे पूर्ण होत्या. 3 धावांची मध्ये धावसंख्येत भर आणि धावसंख्या बघतो जाऊन पोहोचते ती 38 38 धावा.
चांगला फटका इथे फटकावला होता, पण थोडासा चेंडू त्या ठिकाणी पॉज झाला आणि त्या मोमेंटला आपण बघतो की फलंदाज सूरज आणि दुर्वेश 3 धावा धावून इथे पूर्ण करत आहेत. 38 धावा धावफल कव्हर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला पोहोचला आहे दुर्वेश. चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये सौरवच्या विरोधात चांगली बॅटिंग त्याने केली आहे. एक षटकार मारला होता मगाशी आपण बघितलं सौरवच्या विरोधात, 2 चौकार त्यांनी मारले होते. तो स्ट्रायकिंग एंडला तो दुर्वेश मडवी. पुढचा चेंडू दुर्वेशसाठी. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. कॉन्फिडन्स बघा बिहाइंड द स्ट्रोक. पोझिशन केल्याने काय एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंटच्या बाहेर चौकार. त्याने पवित्रा घेतला होता, पोझिशन घेतली होती. एक्सलेंट शॉट विथ द कॉन्फिडन्स. 42 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ ओनली 1 विकेट इन द 4th ओव्हर. हो, क्या बात आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, पायामध्ये चेंडू टाकला होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि राकेशशी ते आता सिग्नल करतात. राकेश कुंभार. इट्स अ लेग बाईज. एक्स्ट्राची धाव इथे जोडली जाईल धावफलकावर लेग बाईज स्वरूपामध्ये. 43 धावा धावफलकावर. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर सुरू झाले. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत या इनिंगमध्ये एकही एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे गोलंदाजाने. एकही वाईड नाही, एकही नो नाही आहे. फक्त लेग बाय स्वरूपात एक धाव इथे ॲड केली जाईल धावफलकावर. 43 धावा. 4ही षटकात आपण बघतो की अतिरिक्त चेंडू अजिबात टाकलेला नाही कुठल्या गोलंदाजाने. फुल टॉस ऑन साइडला कार्पेट शॉट. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. थोडासा फंबल. 2 धावांचा प्रयत्न करण्याच्या त्रिमात्र शंकाने 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत त्या सूरजच्या. तर 45 धावा धावफलकार. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 45 धावा धावफलकार. 11.25 ची सरासरी मेंटेन करत असताना आपण बघतो की इसर संघ इथे धावसंख्या अंकित करतो 45 4 षटकांच्या अखेरीस. आणि जसं मी उल्लेख केला की एकही एक्स्ट्रा खर्च केली नाही कुठल्या गोलंदाजाने. पहिलं षटक आपण सौरवचं बघितलं, 7 धावा त्याने खर्च केला, एकही एक्स्ट्रा नाही. त्यानंतर आतिश माद्रे 9 धावा, 9 धावांचं षटक, एक एक्स्ट्रा नाही. त्यानंतर सौरवच्या षटकामध्ये 1 षटकार, 2 चौकार, 1 सिंगल, 15 धावा त्याने खर्च केल्या, ते सुद्धा एकही एक्स्ट्रा नाही. आणि निळ्या षटकानं बघितलं 14 षटक ते दक्षने टाकलं, त्यामध्ये आपण 2 चौकार बघितले, 1 डबल, 1 सिंगल आणि एकदा आपण बघितलं की 3 धावा धावून इथे पूर्ण केल्या. 14 धावा त्याने खर्च केल्या, एकही एक्स्ट्रा नो बॉल किंवा वाईट बॉल नाही आतापर्यंत या इनिंगमध्ये. त्यामुळे गोलंदाजीमध्ये ॲक्युरेसी खूप चांगली. 45 धावा धावफलकार अंकित झालेले आहेत. एका 4 षटकांचा आपण बघतो त्या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. त्यामध्ये 2 षटकांचा स्पेल सौरवने पूर्ण केला, एकही निर्धाव नाही. आणि धावा खर्च केले तर एकूण 22, एकही विकेट नाही त्याला मिळाली. पण आतिशने 1 विकेट सौरवला मिळाली शेवटच्या चेंडू बरोबर. 2 षटकं, 22 धावा आणि 1 विकेट असं इक्वेशन राहिल्याच्या गोलंदाजीमध्ये. बॉलिंग मार्कवर अनिकेत येतोय गोलंदाजी करण्यासाठी, निळा षटक टाकण्यासाठी. विनिंग टीममध्ये लगेचच नेक्स्ट मॅच इथे सुरू होईल. स्टार्टिंगला दुर्वेश लेफ्ट हँडर. दुर्वेश सगळी फिल्डिंग बघूया आपण. लॉंग ऑफ एक ठेवण्यात आलं, डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलाय. सर्कलच्या आतमध्ये बघतो की एक खेळाडू जो शॉर्ट थर्डमॅनला आहे, सर्कलच्या एक पॉईंटला खेळाडू आहे पंचांच्या उजव्या बाजूला, आणि बाकी सर्व खेळाडू ऑन साईडला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर दुर्वेशसाठी. अनिकेतचा पहिला चेंडू. ओ व्हॉट अ शॉट, चाबूक, आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार, गुड शॉट. वर्षापूर्वीचा खेळ मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. अंडर-22 जे क्रिकेट टुर्नामेंट गोरेगाव प्रबोधन जेव्हा आयोजित करण्यात आली होती, त्या ठिकाणी दुर्वेशने ज्याप्रमाणे धुमाकूळ घातला होता बॅटिंगने, तो क्षण अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. काय बॅटिंग केली दुर्वेशने त्या स्पर्धेमध्ये. 32 वर नाबाद खेळतोय दुर्वेश मडवी. एक परिपक्व लेफ्ट हँडर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू लेफ्ट केला, जाऊ दिला. इट्स अ वाईड. पहिला वाईड जात इथे धाव इथे अंकित केली जाते. पहिली वाईडची एक धाव आणि धावसंख्या 52, 52 धावा धावफलकावर. पहिल्या वाईड इथे अनिकेत टाकतोय निर्णायक षटकामध्ये, लास्ट ओव्हरमध्ये.
पुन्हा ते चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. इट्स अ वाईड अगेन. 2 अतिरिक्त चेंडू टाकलेत अनिकेतने. षटकार मारल्यानंतर दबाव आता गोलंदाजावर काय असतो तो बघायला मिळतोय. 2 एक्स्ट्रा, 2 वाईड. गोलंदाज अशा मुवमेंटला काय करतो, धावाचा खर्च करतो आणि एक्स्ट्रा चेंडू सुद्धा देतो खेळायला, तो म्हणजेच फलंदाजाला. 53 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही मैदानावर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मध्ये. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू झेल त्या ठिकाणी होता, पण खेळाडू कुठलाच तत्पर नव्हता त्या ठिकाणी. तो झेल घेण्यासाठी चेंडू वेगाने निघतो थर्ड मॅन मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज धावून इथे 2 धावा कंप्लीट करतायत. लेग स्टिकच्या जवळजवळ बाहेर चेंडू होता. लास्ट मुवमेंटला बॅटचा फ्लो आपण बघितला ज्या ठिकाणी तो एक्झिक्यूट केला. फायनलीमध्ये खेळायचा प्रयत्न होता, पण लिडिंग एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या डोक्यानं ट्रॅव्हल झाला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत संधी होती ती म्हणजे दुर्वेशकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. 55 धावा धावफलकावर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघायचं काय टार्गेट इथे सेट होईल. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर बघितलं धावा ज्या कुठल्या गेल्या होत्या म्हणजे लक्ष होतं आपण बघितलं त्या ठिकाणी ते 85 84 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता ट्रॅक चेंज केलाय गोलंदाजाने अनिकेतने. ओव्हर द विकेट अटॅक करतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह जमलं का फटका दिशे तसे डीप मध्ये 2 पायांच्या मधून चेंडू फरार. सीमारेषे बाहेर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 59 आणि आपण जर बघितलं तर दुर्वेश खेळतो वैयक्तिक 38 वर. 38 नॉट आउट. मॅग्निफिसंट बॅटिंग. 2 गो. ओ उंच तर गेलाय. वॅकेंट एरिया आहे. चेंडू जातोय डीप मध्ये आणि एक टप्पा घेऊन की षटकार बघा या ठिकाणी पंच कन्फर्म करतायत. षटकार आहे की चौकार आहे. आणि पंचांचा इशारा आहे चेंडू षटकार. गुड शॉट. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये अनिकेतच्या विरोधात ज्याप्रमाणे बॅटिंग होते मॅग्निफिसंट बॅटिंग मध्ये दुर्वेश मडवी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि दुर्वेश खेळतोय नाबाद 44. वॉट अ बॅटिंग. 15 चेंडू 44 धावांचं योगदान. बघायचं 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 गो. हो पायाच्या मागून इथे मात्र यष्टी पकडण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूने थेट वेध घेतला यष्टीचा. फलंदाज बाद तिकडे या ठिकाणी होतोय आणि फायनली विकेट मध्ये ज्या बॅट्समनने धुमाकूळ घातला ग्राउंडच्या वरती 44 धावा ताबडतोड कुठल्या होत्या त्याची विकेट मात्र फायनली मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. दुर्वेश बॅक टू डग आउट. अनिकेतच्या विरोधात निश्चितच चांगली बॅटिंग केलीच होती पण त्याच अनिकेतने आता मात्र हा दडसर दूर केला. चांगली बॅटिंग केली आपल्या मैदानावर आपल्या संघासाठी दुर्वेश मडवीने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग. नेल बॅटिंग परफॉर्मन्स बाय दुर्वेश. 44 धावा. बॅटिंगसाठी दक्षित पाटील येतोय 4थ्या क्रमांकावर आणि शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट टू गो. धावसंख्या 65 आहेत. 65 आणि चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न घेसर संघाने केलाय खाडी संघाच्या विरोधात. खाडी संघाची फलंदाजी ही खूप डीप पर्यंत आहे. खूप लांब पर्यंत आहे. चांगले फलंदाज आहेत जे मात्र मोठे मोठे षटकार मारू शकतात ही त्यांची ओळख आहे. लास्ट बॉल. ओ हो क्या बात है. बेस बॉल हिट. सीमारेषे बाहेर षटकार.
स्पिनर आहेत, गोलंदाज खूप चांगले त्यांच्याकडे, विकेट टेकर गोलंदाज आहेत, पण खाडी संघाची गोलंदाजी सुद्धा मात्र खूप लांबपर्यंत आहे, डीपपर्यंत आहे. आणि बघायचं ते उत्तर कशा प्रकारे देतील, मात्र धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे होईल. चला आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगमध्ये करण आणि त्याच्याबरोबर सूरज फौजदार बॅटिंगसाठी यांची बिनीची जोडी तयार होते. डावाची सुरुवात करण्यासाठी 72 रन्स टू विन 72 धावसंख्येचं लक्ष आहे. आणि जसा सामना सुरू होईल परत सेकंड इनिंगमध्ये इन्व्हाइट करूया आपल्याच कल्याण नेतुलीचा एक सुमधुर गोड आवाज. सध्या फक्त क्रिकेट कॉमेंट्री नाही तर भरपूर साऱ्या ज्या स्वतःच्या अंगात जे कला आहेत, गुण आहेत, खास करून ऑर्केस्ट्रा अँकरिंग असू दे किंवा बर्थडे पार्टीज वगैरे सगळ्या ज्याप्रमाणे कव्हर करतोय. आणि स्वतःचं नाव इथे मात्र त्याने मात्र अक्षरशः म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलंय असा इथल्याच कल्याणचा नेतुलीचा समालोचक ऐकूया प्रथमेश ठाकूरला. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. सामन्याची सुरुवात खेळाचा उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती अगदी आपण पाहतो 71 लागल्या. 72चं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. एका बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल जिथे आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आपण पाहतोय. रायटी बॅटर साठी डीप मध्ये ऑन साइडला मिड विकेट ला एक फिल्डर तैनात करण्यात आला आणि त्यानंतर लॉंग ऑफ मधून थोडासा बाहेर फिल्डर अगदी आपण पाहतो वॉर्ड ऑफ लॉंग ऑफ आपण म्हणू शकतो एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये तो फिल्डर तैनात झाला. शॉर्ट पॉइंट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप मध्ये एक फिल्डर होता जरूर, तो आता थोडासा वाईड आलाय. समोर पॉइंट आहे, कव्हरला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन नाहीये पण मिड ऑन तैनात काय आणि शॉर्ट स्क्वेअर मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. चला सराव बंद करा आणि मॅच आता सुरुवात करायची. नवनाथ आपण देखील षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती दीक्षितला आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर गावदेवी घिसर संघासाठी. याच स्पर्धेमध्ये गतवर्षी अगदी आपण पाहिलं तर चॅम्पियनशिपचे प्रबळ दावेदार होते. ते टायटल डिफेंड करायचंय गावदेवी घिसरला. खोला टाकलाय, ओ सॉफ्ट मिसल शॉर्ट कव्हरला दुर्वेश मडवीनं जेल टिपलाय आणि विकेटचं बदन आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळाचा होता, जागा बनवून थ्रू दी कव्हर आपण एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता पण शॉर्ट कव्हरला भिंतीसारखा उभा राहिला मध्ये दुर्वेश आणि त्यानं टिपला असेल. शून्यावर का पहिला गोल्डन डकचा शिकार. सूरज बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत लवकर बाद झाला. सूरज अगदी आपण पाहतो आणि बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत दाखल होतोय. चांगला बॉल टॉस झाला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समन
अचंबित करणारा चेंडू पूर्णपणे फलंदाज त्या स्पॉटकडे अक्षरशः पाहत राहिला, जसा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता. बॉल तयार पुन्हा एकदा. दीक्षितचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह करतो. बॉटमहँडचा वापर चांगला केलाय आणि डीप मध्ये फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सूरज खंडागळेला आपण पाहत आहोत तिकडे. अगदी पूर्वार्धाचा विचार केला तर नवनाथ लवकर बाद झाला, त्यानंतर सूरजने जबाबदारीनिशी अँकरचा रोल निभावला मी म्हणेन या मॅच मध्ये, ज्यामध्ये 44चं योगदान दुर्वेश मडवीचं राहिलं आणि दीक्षितने फिनिशिंग टच दिला, सिक्सर लगावला लास्ट बॉल वरती अनिकेतच्या अगेन्स्ट. धावसंख्या झाला तर 71-72चं टार्गेट. चांगली टोटल सेट केली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 84 धावा धावपटलावरती लागल्या होत्या. सिंगल मिळतीये, एका दुक्का सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, कारण पहिलं षटक आहे. पहिली विकेट अगदी शून्यावरती गेले, त्यामुळे कुठेतरी आता तो प्रेशर आहे, तो दबाव, तो दडपण आपल्याला पाहायला मिळतोय खाडी संघाच्या खेळाडूंवरती. गावदेवी खाडी विरुद्ध गावदेवी घेसर मध्ये ही लढत. यानंतर गौरी शंकर गौरीपाडा आपण तयार राहा. इथून जो संघ जिंकेल तो लगेचच दुसरा सामना आपण खेळवणार आहोत. पुढचा बॉल फटका चांगला बॅकफुटला गेला, इनफिल्डच्या वरनं उडवलाय. स्कोर द विकेट, फटका एक्झिक्यूट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चला थोडं फास्ट खेळा घेसर संघ. स्टॉपवॉच सुरू आहे, लक्षात ठेवा. वेळ अतिरिक्त जाता कामा नये. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी माग वरती. आता गोलंदाज फार एंड वरून दुर्वेश मडवीला आपण पाहत आहोत. गतवर्षी या स्पर्धेमध्ये दुर्वेशने भन्नाट कामगिरी केली होती. विथ द बॅट, विथ द बॉल इम्प्रेस केलं होतं. सरा बॅट खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिड ऑफला बीट केलाय. बॉल चाललाय समोर, ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतोय. 4 धावा मिळतील. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. या क्रिकेटच्या विश्वातील सर्वात सुरक्षित फटका खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध, कारण फिल्डर नव्हते. मिड ऑफ आणि मिड ऑन तैनात करण्यात आला होता. आता मात्र लॉंग ऑफ लाईक फिल्डर आणि लॉंग ऑनला देखील एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. लगेचच फिल्डिंग मध्ये फेरबदल केले गेल्यात. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट थर्ड, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. फुल टॉस ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एलिव्हेशन तितकं मिळालं नाहीये. डीप लॉंग ऑनला टिपलाय दिला आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज आता आघाडीच्या दोन्ही येऊन आराम फरमावतात. करण देखील बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावरती सौरभ. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर एकंदरीत 10 या आकड्यावरती. वाडेकर आणि देसाई रवी विनर नंतर ती मॅच असेल आणि सोनापाडा समीर आणि चेंज द गेम ओढवली बी.
वडवली बी म्हटलं की आमचे ऋतिक पाटील सध्या ISPL मध्ये सिलेक्ट झाले तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपले ग्रामीणचे खेळाडू आणि त्यांना या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळते, आनंद होतो. प्राईड ऑफ वडवली, त्याला देखील ISPL साठी शुभेच्छा आपण देऊयात. दुर्वेश आडब्या बॅटनं ऑन साइडला खेळलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. P2चं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि फायदा उचलतात फलंदाज. बॉलला पाठवलं पहिल्या टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर नव्हते, मिड विकेटला त्याचा फायदा उचलला बॅटरने. सौरभ अगदी आपण पाहिलं तर जेन्युइन ऑलराऊंडर आहे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फॉर खाडी. दुर्वेश देखील काही कच्च्या गुरुत्या केला नाही, तो देखील सांगतोय खोलात टाकलाय बॉल, लगेच प्रत्युत्तर दिलं. टीट फॉर टॅट, ठोसा आपल्याला पाहायला मिळतोय. याच क्रीडांगणावरती गतवर्षी दुर्वेशने बॅटिंग करताना हाहाकार माजवला होता. चेंज द गेम वडवली बीच्या अगेन्स्ट. मेगा फायनलच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली होती, रुपेशने कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर मात्र आक्रमक अंदाजामध्ये फलंदाजी केली होती दुर्वेश मडवीने. पण आता गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरती आहे. नेहमी आपण पाहतो क्रॉस रनअपने बॉलिंग करतो, पण आता सरळ येतोय बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म बॉलर आहे यावेळेस. लाऊड अपील लेग स्टंप सोडून चालला चेंडू, पंच दर्शवतात. मिसिंग लेग स्टंप, इम्पॅक्ट इन लाईन, इट्स नॉट आउट. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या मात्र आपण पाहतो एकंदरीत लेग बायच्या स्वरूपामध्ये पुढे. धावफलक 15 वरती. संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती आराम फरमावतं. सध्या दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ऍडव्होकेट हितेश गायकवाड देखील येतात. येस बॅटेज आहे. दुर्वेशचा पुढचा बॉल, यावेळेस देखील अपील झाले मोठी आणि वारंवार चांगल्या पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आहे, त्यानंतर विकेट मिळाली, पुन्हा चौकाराला, पण पुढील 3 बॉलवरती दुर्वेश मडवीने कमबॅक करून दाखवला. जबरदस्त षटक राहिले दुर्वेशचं. इथे अगदी आपण पाहिले दुर्वेशने धाबा खर्च केला 9 आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धाबा फक्त धावफलकावरती. 72चा पाठला करायचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 15 लागलेल्या आहेत, त्यामुळे इक्वेशन येणार 18 बॉल आणि 57ची गरज या मॅच मध्ये गावदेवी खाडी संघाला. 18 बॉल 57. तर कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन नियमानुसार तिसऱ्या पंचांना जावं लागेल. चला ऑर्गनायझर टीम बघा. ऍडव्होकेट हितेश गायकवाड जॉईन झालेले तिकडे, आज सुट्टी घेऊन आलेले आहेत कामावर मला वाटतंय. चला सूरज सुरू करा आता षटक. सागर गायकवाड आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. चांगला बॉल अगदी आपण पाहतोय. स्विंग आणि डॉट बॉलची समाप्ती. बॉलिंग मार्क वरती सूरज आलाय. सूरज मात्रेला आपण पाहतोय गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये खुल्या गटात क्रिकेट देखील चांगलं खेळला सूरज. यावेळेस मिस टायमिंग, बॉल अबे मध्ये बोटांची जादू फेरली आहे आणि तत्पूर्वी सिंगल मिळेल. फिंगर रोल केले जातात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिरकी पट्टू, फिरकी आक्रमण अगदी. यापूर्वी दुर्वेशला आपण पाहिलं आणि आता सूरज देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला डॉट त्यानंतर सिंगल. धावसंख्या पुढे सिंगलच्या मदतीने 16 वरती 16 ऑन बोर्ड. स्वर्गीय नवीन गायकवाड स्टँड अगदी तुम्हाला पाहायला मिळतो समोर.
आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि बॅट चेंज केली जाते. बॅट सोबत काहीतरी कानमंत्र देखील गेले, काहीतरी मेसेज देखील गेलाय. गरजेचं आहे मेसेज पोहोचवणं देखील. थोडं फास्ट खेळावं लागेल आपल्याला कारण 8 संघांचा समावेश आहे. 5 षटकांचे पहिले सामने आपण पाहतोय. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला, बॅट बदलली, मेसेज आला, त्याचा फायदा झालाय. बॉलला पाठवलंय काउकोनाच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. विकेट, षटकार. गायकवाड स्टँड, हे 2 स्टँड आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी. भव्य असं व्यासपीठ. गोलंदाजाचा पुन्हा एकदा षटकार आलाय नुकताच. षटकारानं आत्मविश्वास वाढवला, पण बघा किती मोठा अगदी हातभर चेंडू वळायला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. भरपूर मोठा लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर किती बाहेर येतोय बघा. रायटी बॅटरसाठी ही ओळख आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. व्हॉट अ बॉलिंग. फलंदाजाला कळू देखील देत नाही. पडल्यानंतर इतका हातभर चेंडू वळतोय बाहेरच्या दिशेने. रायटी बॅटरसाठी अगदी आपण पाहिलं तर भरपूर बाहेर येतो चेंडू पडल्यानंतर. आणि आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आणि वारंवार फसतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अनिकेतला. अनिकेत निगुकर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. करण आणि सूरज बाद झाल्याच्या नंतर जबाबदारी अनिकेत आणि सौरभ वरती वाढली आहे. यावेळेस टायमिंग चांगला आहे विथ द विन आणि फटका देखील सफल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट हवाई यात्रेवरती बॉल निघालाय. वाऱ्याच्या लाटांवरती होऊन स्वार. चौथं षटक आणि चौथा विकल्प आता वापरला जाईल. बॉलिंग मार्क वरती दीपला आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं दक्षिताला त्याने 6 धावा खर्च केले, त्यानंतर 9 धावांचा षटक दुर्वेश मडबीच आपण पाहिलं आणि सूरज आला त्याने 13 धावा खर्च केल्या आणि आता मात्र आपण पाहतोय दीप आलाय. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक ओव्हर मागे धावसंख्या वाढत गेली आणि ते गरजेचं ते केले. 72चा पाठा करता 2200 सरासरी मेंटेन ठेवायचे. दीप चला सुरुवात करायची आपण मॅचला.
22ची सरासरी प्रतिषटकामागे मेंटेन ठेवायचे खाडी संघाला, त्यासाठी प्रयत्न सुरू करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, अवे फ्रॉम द बॉडी, वाईड लाईनची गाईडलाईन पकडून गोलंदाजी करतोय आणि अगदी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटरच्या रीच पर्यंत नाहीये, बॉल पर्यंत बॅटर देखील पोहोचला, शॉट ऑफर केला होता पण संपर्क नाहीये. थेट सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 11 बॉल आणि विजयासाठी 44ची गरज आहे मॅच मध्ये. फटका चांगला आहे, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करतोय, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः कर्णधार नवनाथला आपण पाहतो तिकडे. संघ कर्णधार आहे, गेले कित्येक वर्ष संघाचं सातत्याने नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंना त्याच्या तालमीत घडताना आपण पाहिलंय आणि आघाडीला आले होते या मॅच मध्ये. तो इम्पॅक्ट टाकू शकले नाही पण दुर्वेशनं मात्र इम्प्रेस केलं. सुरुवातीला दीक्षितने फिनिशिंग टच दिला, सूरजने अँकरचा रोल निभावला. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका माहिती आहे आणि त्यानुसार खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दीप देखील चांगली गोलंदाजी ठेवतोय, बांधलंय, रोखून धरलंय फलंदाजांना. धावसंख्येवरती पूर्णविराम लावण्याचं कार्य तो देखील करतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं डॉट बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर सिंगल मिळाले. चौथ्या ओव्हर मध्ये देखील ते चित्र आपण पाहतोय. बेस सेट केला दीक्षितने, त्यानंतर दुर्वेशने चांगली गोलंदाजी केली. मग सूरज, आता दीप देखील अॅक्युरेसी दाखवतोय. ही स्पर्धा मी म्हणेन लकी ठरली आहे गावदेवी घेसर संघासाठी. गतवर्षी देखील चॅम्पियन राहिले होते, यावर्षी देखील पहिल्या मॅच मध्ये भन्नाट प्रदर्शन आतापर्यंत आपल्याला त्यांचं पाहायला मिळतंय. सिंगल मिळते, 44 करायचं होतं, 3 सिंगल मिळाल्या. 9 बॉल आणि आता 41 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 8 बॉल 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. आणखीन एक डॉट बॉल आला. आता मात्र या मॅच मध्ये आपण बघू शकतो की पूर्णपणे पकड मजबूत झाली घेसर संघाची मी म्हणेन. कारण दुसऱ्या डाबामध्ये अगदी आपण पाहिलं फलंदाजांना तो दमखम दाखवता आला नाही. म्हणजे आता दोन्ही मॅचेस आपण पाहिल्या तर पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाडं जड राहिलंय. व्हॉट अ सुपर बॉलिंग, ऍक्सिलेंट स्पेल. दीपसाठी डाय झाला पाहिजे. फक्त 3 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने करून दाखवली आणि चौथ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आता 5व्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहायचंय. एंड ऑफ द 4th ओव्हर, 31 ऑन बोर्ड. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 41 धावांची गरज असेल. कठीण झालंय समीकरण, मी म्हणेन अशक्य देखील झालेलं आहे. 6 बॉल 41 ची गरज. गौरीशंकर गौरीपाडा संघ कर्णधार, आपण मंचावरती येऊन थांबा, विनंती आहे. गौरीशंकर गौरीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती की आपण मंचावरती या. येस अंपायर. गोलंदाजी मागपती सूरज. सागर दादा, सागर गायकवाड चला मैदानामध्ये लगेच. चल लवकर जरा सागर गायकवाड, थोडं फास्ट. शेवटचं अंतिम षटक 41 ची गरज आहे. झरीमरी क्रिकेट संघ तिसगाव अगदी आपण पाहिले यंदाच्या हंगामामध्ये चांगले प्रदर्शन केलेले आहे. सोन्या ऋषभ गायकवाड अगदी आपण पाहिलं तर तारणहार राहिला या संघासाठी यंदाच्या हंगामामध्ये. तन्मयने देखील जबरदस्त खेळ केलाय. जयेंद्र भोईर देखील आपण पाहतोय, चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. ते विशेषतः हेमंत गायकवाडचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे तो फिल्डिंग करतोय या संपूर्ण हंगामामध्ये. अफलातून सुअरवर होता, बॅटची हेल्दी आहे, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये डॉट बॉलची समाप्ती अगदी आपण पाहतोय. मागील 3 षटकांचा विचार केला तर पहिले बॉल डॉट येत आहेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला डॉट, चौथ्या ओव्हरचा पहिला डॉट, 5व्या ओव्हरचा देखील पहिला डॉट. इथे विकेटची संभावना आहे. येस डेफिनेटली शॉर्ट थर्डला टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. पूर्णपणे खाडी संघाला अगदी आपण पाहतो बॅकफुटला ढकलण्याचं कार्य केलंय घेसरनं. खाडी म्हटलं की आमचे खाडी संघाला रबर बॉल क्रिकेटमध्ये जे पुरस्कृत करतात प्रशांतजी म्हात्रे कोळेगाव, त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. शुभेच्छा आल्या होत्या खाडी संघाला पण उशीर झाल्या शुभेच्छा भरपूर, कारण आता म्हटलं जातं की वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला.
औपचारिकता शिल्लक. पहिला सामना देखील पहिला बॅटिंग करणाऱ्या संघानं जिंकला आणि दुसऱ्या सामन्याच्या दिशेने देखील आता तेच आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहतोय पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचं पूर्णपणे एकतर्फा डॉमिनेशन. ऑन साइडला केचून मारलाय, फटका चांगला आहे आणि आता दुर्वेश पडवी इशारा करताय 4 धाबा मिळतील, चौकार आलाय. लेट पण थेट सलगचा दुसरा चौकार येतोय, 4 धावा. अगदी आपण पाहतोय गतवर्षी देखील केसर संघाने पहिल्या फेरीत खाडी संघालाच परास्त केलं होतं या स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅच मध्ये मला आठवतंय चेंज द गेम ओढवली बस संघाविरुद्ध दुर्वेशने जबरदस्त कामगिरी केली होती कॅच सुटल्याच्या नंतर. गौरीपाडा संघ करण्यात आलेले आहेत. मॅच संपल्याच्या नंतर नवनाथ संघाला हँडशेक करण्यासाठी जाऊ द्या, आपण वरती या. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणखीन एक विकेट सूरजच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सामना संपला, मॅच फिनिश. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जिंकलाय गावदेवी घेसरनं. वर्ल्ड टीम घेसर अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक म्हणून या वेळेवरती आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. गावदेवी खाडी संघाला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सामनावीराकडे आपण वळतोय. गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवली आणि फलंदाजी करताना 44 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली या संघाचा अष्टपैलू खेळाडू डेंजरस लेफ्टी बॅटमन